म्हणजे कस्तुरी खोटं बोलली माझ्याशी? बाबा तिचा नाईलाज होता, मनाविरुद्ध बोलली आणि तिने हे तुमच्यासाठी केलं, तुमच्या घरासाठी, आईंच्या ऑपरेशनसाठी. का? कारण माझ्या मम्मीने एक खोटा कॉन्ट्रॅक्ट करून तिला फसवलं आणि म्हणून तिला यावं लागतंय आमच्या घरी, नाईलाज. आणि आजही ती तिथे काम करतेय तिच्या मनाविरुद्ध. बाबा मला कस्तुरीने खरं तर पहिल्या भेटीतच सांगितलं होतं की तिला गुंड माणसांशी आणि गुंड प्रवृत्तीच्या माणसांशी अजिबात संबंध ठेवायचे नाही. पण आम्ही एकमेकांच्या प्रेमात बघता क्षणीच पडलो. बाबा काय करू सांगा ना, ह्याच्यात आमची काय चूक आहे? तेव्हा आम्हाला माहित नव्हतं आमच्या दोघांच्याही भूतकाळाचा आणि माझ्या बाबांनी केलेल्या चुकांचा आमच्या नात्यावर असा परिणाम होईल आणि त्याची आम्हाला अशी शिक्षा भोगावी लागेल. तेव्हाच जर तिला सगळं खरं कळलं असतं तर कस्तुरी बरोबर मला बाबांनाही गमवावं लागलं असतं. भाई साटम कसेही असतील पण ते माझे बाबा आहे आणि माझं त्यांच्यावर तितकंच प्रेम आहे जितकं कस्तुरीचं तुमच्यावर होतं नाही आहे बाबा. म्हणून तिच्या बोलण्याचा तुम्हाला एवढा त्रास होतोय बाबा आणि त्यांच्यावरच आपण रागवतो. आज कस्तुरी माझ्या घरी मनाविरुद्ध काम करते कारण तिचं प्रोफेशन आहे. हा प्रामाणिकपणा ती तुमच्याकडनं शिकली आहे बाबा. आणि जर ती काम करायला आली नसती तर तुम्ही दिलेली शिकवण आणि हा प्रामाणिकपणा याच्यावरच तिच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झालं असतं. मी खरंच सांगतो तिची ह्यात काहीच चूक नाही. ती फक्त ह्या सगळ्यात फसत गेली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा मुलगा त्याच्या घरच्यांच्या विरोधात, मम्मीच्या आत्याच्या विरोधात एवढं का बोलतो? तर हे खूप दिवसांपासून माझ्या मनात होतं आणि मी तुम्हाला सांगणारच होतो बाबा. भाई साटम खूप मोठे गँगस्टर असतील, मम्मी आत्या कशाही असतील, पण यात माझ्या आणि कस्तुरीचा काय दोष? आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि जे काही घडले त्याच्यात आमची काय चूक आहे सांगा. बाबा मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज मला आणि कस्तुरीला वेगळं करू नका. आमच्या लग्नाला विरोध करू नका. चल निघ. परत आमच्या घरासमोर दिसलास ना तर लॉकअपमध्ये टाकेन तुला. चल निघ. मी तुमच्या होकाराची वाट बघेन. काही झालं तरी एका गुंडाच्या पोराच्या हातात माझ्या पुरीचा हात देणार नाही. चल निघ. निघ. काय? कस्तुरी परत आपल्या घरी येणार आणि एकदा का ती आपल्या घरात परत आली की भाईच्या सेवेत तिला कसं अडकवायचं ते आता मी काय तुला सांगायची गरज नाही. शाबास. बस इतकंच. काय लग्न करून घरात नाही आणली तिला? अगं ते सुद्धा आणि एके दिवशी मारली पदराला गाठ. पण त्या हवालदाराला संशय नाही आला? प्रताप साटमची बहीण आहे मी, संशय सुद्धा आला नाही त्याला. हे बघ आता तूच ऐक. हा बोला. कलाताई घरी पोचलात का? हो हो आताच पोचले मी. कामिनी देवीशी काही? अहो हो तुमच्याकडनं निघाल्या फोन केला मी कामिनीला आणि सांगितलं तुझा आणि माझा आता काही संबंध नाही. म्हणजे आपण आता जे बोलू ते त्यांना कळणार नाही ना?
हा तुम्ही बोला बिंदास्त. एक काम करा, हा तुमचा फोन आहे ना तो लाऊडस्पीकरवर ठेवा आणि त्याचा आवाज वाढवा. म्हणजे तुमच्या बाजूला जी कामिनी उभी आहे ना तिला मी काय बोलतोय ना ते कळेल. ऐक ना कामिनी, कला कोण आहे ना ते सगळं मला कळलंय. यापुढं काहीही झालं ना तरी मी माझ्या लेकीला तुझ्या घरी पाठवणार नाही. पण तुला जे काय करायचंय ना ते तू कर. आणि जर तू माझ्या मुलीला इथून पुढे त्रास दिलास ना तर 15 वर्षापूर्वी मी दाखवून दिलं होतं की हनुमंत लोखंडे कोण आहे ते. उदाहरण तुझ्या घरातच आहे, बेडवर. ये लई बोलाच आतापर्यंत तुला जित्ता ठेवला माझ्या पोरामुळं, नाही तर आतापर्यंत मुडदा बसविला असता तुझा. त्या दिवशीची तुला भेटली ना ती खरी मम्मी नाही. आणि खरी मम्मी कशी आहे ना तुला अजून माहित नाही. नाही तुझ्या पोरीला माझ्या पोराबरोबर लग्न लावून घरात आणली ना तर नावाची मम्मी नाही हे लक्षात ठेव. असे बरेच बघितले धमकी देणारे. चल फोन ठेव. कला या हवालदाराला कुणी सांगितलं? काय विचारती कला या हवालदाराला कुणी सांगितलं? मी सांगितलं. अहो पाणी. आजपासून ही बाहेर कुठेही जाणार नाही. अहो पण माझा निर्णय झाला आणि फायनल येतो. जोपर्यंत मला सगळं खरं कळत नाही ना आणि काय काय लपवलंय ते कळत नाही ना तोपर्यंत मी बोलणार नाही. आपल्याकडे दागिने किती आहेत? दागिने काय झालं? तुझ्या ऑपरेशनसाठी हिनं त्या गुंडाच्या बायकोकडे स्वतःला घाण ठेवलं. म्हणजे तुझं ऑपरेशन वाईट मार्गाने कमवलेल्या पैशातून झालंय. किती आहेत दागिने? किती आहेत? 2 बांगड्या आणि 1 हार. $15 जमवायचे. हे मंगळसूत्र आहे. लेकीला तर असं वाटतं आपला बाप काय कामाचा नाही, हा कुठून पैसे जमा करणार. पण तू तर असं समजू नकोस. बाबा अहो असं काही नाहीये. मी जे काही केलं ते फक्त आईसाठी केलं. तिच्या उपकार केले आमच्यावर. आता इथून पुढे तुम्ही काहीही करू नका. जे काय करायचं ना ते मी करेन. माझा मी समर्थ आहे. माझं ऐकून तरी घ्या फक्त. काय ऐकून घ्यायचंय? काय ऐकून घ्यायचंय? बाबा मी का अहो बास करा. हे घर माझा नवराच जर माझ्या बरोबर नसेल तर मंगळसूत्राचं काय करू मी? आणि माझी खात्री माऊनी जे केलं असेल ते मुद्दाम केलेलं नसणार. का केलंस असं? तूच म्हणाली होतीस ना त्यांना सगळं खरं खरं सांगायला पाहिजे म्हणून. अरे पण सौरभ, कस्तुरीचे बाबा तिला इकडे कामावर पाठवायला तयार झाले होते. त्यांनी काय होणार आहे आत्या? ती घरात आली तर तिला ह्या ना त्या कारणावरून त्रास दिला जाईल, नाहीतर कॉन्ट्रॅक्ट दाखवून ब्लॅकमेल करण्यात येईल. मला नाही बघवते तिचा त्रास, म्हणूनच मी जाऊन सगळं खरं सांगून आलो. तुला काय वाटतं हे सांगितल्यावर तिचा बाप त्याच्या पोरीचा हात तुझ्या हातात देईन म्हणून? नाही देणार कदाचित. एक लक्षात ठेवा, विजय नेहमी सत्याचाच होतो. अरे पण सौरभ बाबा, तुझी हार झाली ना यामध्ये. झाली असेल कदाचित आत्ता माझी हार, पण मला माहिती आहे की शेवटी माझ्या प्रेमाचाच विजय होणार.
आत्ता तिच्या बापाला फोनवर सांगितलंय त्याच्या पोरीला या घरात सून बनवून घेऊन येणार म्हणून. मी हार मानणार नाही. आणि मला कोणालाही हरवून जिंकायचं नाहीये. मला सगळ्यांची मनं जिंकून कस्तुरीला या घरात सून म्हणून आणायचंय. हे कुठं चालली? ते काही नाही, कुठं नाही. लई वर तोंड करून मी हे करीन मी ते करीन असं म्हणत होतीस ना. जा त्या कस्तुरीला घेऊन ये, नाही तर बोरिया बिस्तारा गुंडाळून या घरातून निघून जायचं. हे आपल्या सोनाराकडे न्या आणि बघा काय पैसे मिळतात ते. घाले गळ्यात घाल. एक वेळ ना मी स्वतःला विकेन, पण याला हात नाही लावणार. बाबा माझ्याकडे आहेत थोडे पैसे आत्ता. काय गरज नाही. अहो माऊ काय बोलते एकदा ऐकून तरी घ्या ना. ते इथून पुढे नाही चूक करणार. अहो सौरभ आला होता घरी, पण त्याच्याशी एक शब्द बोलली नाही ती. बेरला मला बाहेर सांगत होता काय काय, पण माझा ना त्याच्यावर अजिबात विश्वास नाही. शेवटी गुंडाचा पोरगा तो, त्याच्यावर काय विश्वास ठेवायचा. बाबा नाही हो, सौरभ खरंच तसा नाहीये. आणि मला सांगा, तोही त्यांच्यामधलाच एक असता तर जेव्हा आम्ही बोलतही नव्हतो तेव्हा तो का आला असता हॉस्पिटलमध्ये आईच्या ऑपरेशनसाठी. मम्मीनी जेव्हा विकत घेतलं होतं हॉस्पिटल तेव्हा तो राजीनामा देणार होता, पण फक्त पेशंटसाठी म्हणून थांबला तो. बाबा मी खरंच सांगते हो, मला कळलंच नाही मी या सगळ्यात कशी अडकत गेले. पण याच्यात अजिबात सौरभचा हात नव्हता. त्याला हे सगळं माहितीही नव्हतं बाबा. त्याची खरंच काही चूक नाहीये हो. बाबा बोला ना हो माझ्याशी प्लीज. हवं तर तुम्ही ओरडा, मला भांडा, माझ्याशी मारा वाटल्यास, पण प्लीज बोला ना प्लीज. चांगलंय चांगलंय. तो म्हणतोय हिची चूक नाही, ही म्हणते त्याची चूक नाही. चांगलंय चांगलंय. बाबा बाबा याआधी मी कधीच तुमच्या मागे लागलो नाही. उठा एवढ्या पोट तिडकीने कधीच बोललो नाही. पण बाबा प्लीज प्लीज आता लवकर कोमातून बाहेर या. तुमच्या भविष्यासाठी आणि तुमच्या या मुलाच्या भविष्यासाठी हे खूप गरजेचं आहे बाबा. 15 वर्षापूर्वी कस्तुरीच्या बाबांमध्ये आणि तुमच्यामध्ये काय घडलं होतं हे फक्त तुम्हीच सांगू शकता. आता 15 वर्षापूर्वी जे घडलं त्याचा परिणाम आज माझ्या आणि कस्तुरीच्या नात्यावर होतोय. त्यामुळे प्लीज उठा आणि आता एकदा काय ते सांगून टाका. मला माहितीये तुम्हाला सगळं कळतं आणि तुम्हालाही खूप काही बोलायचंय. बाबा हो, कस्तुरीचं या घरात येणं, तिच्या वडिलांचा होकार, माझं लग्न, या सगळ्या गोष्टी आता तुमच्यावर अवलंबून आहेत. तुमच्या दोघात काय झालं हे जर कळलं तरच तुमचा मुलगा सुखी होऊ शकेल बाबा. परिस्थिती हाताबाहेर जायच्या आधी आता बाबा प्लीज जागे व्हा. कस्तुरीची जी परिस्थिती आहे ना
त्याला मी कारणीभूत आहे आणि तिचे हाल आता मला नाही बघवत आहेत. तुम्हीच मला मार्ग दाखवू शकता. हो जेवली का ग? तिचे बाबा उपाशी असताना ती कशी जेवेल? दुपारी सुद्धा काही खाल्लेलं नाही आणि तीच काय कोणीही जेवलेलं नाहीये. तू पण काय खाल्लं नाही? अगं असं कसं करतेस तू? तू तर खाऊन घ्यायचं ना. त्रास होईल तुला. गोळ्या चालत ना तुझ्या. गोळ्याचा इफेक्ट कसा होईल मग? गोळ्या फक्त वरवरचं दुखणं बरं करतात. हे बघा, माऊला माफ करा. झाली तिच्या हातून चूक. तिने ती मान्यही केलीये. आणि आपल्या मुलांना आपण नाही माफ करणार तर कोण करणार? तुम्हाला रागवायचं असेल तर रागवा. राहू सगळे उपाशी. लक्ष्मी, लहानपणापासून ना माऊला मी तळहाताच्या फोडासारखं जपलंय. जरा सुद्धा खर्च तो दिले नाही. आणि आपल्यासाठी ना तिने त्या गुंडाच्या बायकोकडे स्वतःला घाण ठेवलं. पोलीस आहे ग मी, पोलीस. तो सौरभ आहे ना, मोठेपणा दाखवायला आला होता इकडे. ते दोघं एकमेकांची बाजू घेत आहेत, एकमेकांना वाचवायचा प्रयत्न करतायत. तो सौरभ आहे ना, एका गुंडाचा पोरगा आहे आणि तो आपले रंग दाखवणारच बघतो. त्यामुळं काहीही झालं ना तरी मी माऊला आणि सौरभला एकत्र येऊ देणार नाही. एका अटीवर मी तुझ्याशी बोलायला तयार आहे. मी सांगेल त्या मुलाबरोबर तू लग्न करायचंस. बोल, आहेस तयार? माऊ, उत्तर द्यायला एवढा वेळ लागतोय म्हणजे नक्कीच तुझं सौरभवर प्रेम आहे. कधीपासून चाललंय हे सगळं? बरेच दिवस झाले. म्हणजे विजय पकडला गेला आणि तू पकडली गेली नाहीस. नाही बाबा, फरक आहे. कारण आमच्या प्रेमाला विरोध झाला कारण आम्ही सेटल नव्हतो. पण माऊ आणि सौरभचं तसं नाहीये. त्यांच्या प्रेमाला विरोध होण्याचं कारणच नाहीये. कारण नाही, तो एका गुंडाचा पोरगा आहे हे सगळ्यात मोठं कारण आहे. त्यामुळे मी माझ्या पोरीचा हात त्याच्या हातात देणार नाही. माऊ, तू माझ्या प्रश्नाचं अजून उत्तर दिलेलं नाहीस. याचा अर्थ तुझा नकार आहे. आणि असा असेल ना तर तुझा माझा आजपासून संबंध संपला. अहो काय बोलताय तुम्ही? आपली मुलगी आहे ती. लक्ष्मी, तू मध्ये बोलू नको. मला फक्त माऊचं उत्तर हवंय. मी तयार आहे लग्नाला. माझ्या इच्छेपेक्षा तुम्ही माझ्याशी आता परत बोलताय हे जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. आणि बाबा, चार चौघात तुमची मान खाली जाईल असं मला काही करायचं नाही. तुम्ही माझ्यासाठी जो मुलगा निवडाल तो चांगलाच निवडाल याची मला खात्री. हो, काय बोलतेस तू? विजू, बाबा आता माझ्याशी पूर्वीसारखं बोलतायत हेच खूप आहे माझ्यासाठी. बाबा, यापुढे कधीच माझ्याशी असं वागू नका. मला माहित होतं माझी लाडाची लेक मला कधीही नकार देणार नाही. बाबा, माझी फक्त एक अट आहे जरा.